हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू ऑल? मी छान आहे. आज आपण पॉवर ऑफ डिटर्मिनेशन किंवा आपला दृढ निश्चय असला की आपण काय प्राप्ती करू शकतो ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आपण दृढ निश्चय कधी करतो हो? तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठला दृढ निश्चय केले सांगा बघू. आठवा. काहीतरी केलेलं असणारच ना. हे मी करणारच, मला हे साध्य करायचंच आहे, मला हे मिळवायचं आहे. त्यामुळे हे करताना का नाही, हे नुसतं आपण शब्दांसाठी बोलायचं नाही. हे आपण कृतीतनं करून दाखवायचं. किंवा ह्याला मराठीत गोड शब्दात म्हणतात कथनी आणि करणी ही एक असायला पाहिजे. म्हणजे जे आपण बोलतो आणि जे करतो तेच तफावत येता कामा नये. जे आपण बोलतो तर आपण करायला पाहिजे. नाही ते काही लोकांचं काय असते, बोलतात एक, करतात दुसरंच. नाही, हे दोन्ही आपलं एक असायला पाहिजे. आता दृढ निश्चयाची एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आता आपण आपल्याची इंडियन हिस्ट्री बघितलं तर आपल्याला कितीतरी एक्झाम्पल्स मिळतील. तुम्ही एकलव्याचं ऐकले का हो? एकलव्य तो द्रोणाचार्यांकडे गेला, ते काय झालं? द्रोणाचार्य त्याला शिकवायला तयार होते का? नाही, बिलकुल नाही. मग त्यानं काय केलं? तो जातो जंगलात, त्यांचा एक स्टॅच्यू, पुतळा उभा करतो आणि त्याच्या समोर शिकतो. आणि नंतर एक दिवस द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटते ह्याचं आश्चर्य बघून. मग ते म्हणतात, कोण तुला शिकवलं बाबा? तसं तो म्हणतो, तुम्ही. तो म्हणतो, मी तर तुला शिकवलं नाही. या दाखवतो. मग ते ना त्यांचा कसा पुतळा करून ठेवला होता. नाही, हे काय? हे दृढ निश्चय. चाणक्याचं तर तुम्हाला गोष्ट माहीतच आहे. त्यानं सोडून प्रतिज्ञा केली आणि ते प्रतिज्ञेप्रमाणे त्यानं वागला आणि सिद्ध करून दाखवला. हा दृढ निश्चय आहे. अहो, हे सगळं झालं हिस्ट्रीतला. आताच एक्झाम्पल्स देते तुम्हाला. आपल्या सगळ्यांना अरुणिमा सिन्हा माहीत आहे, माउंटेनियर, एव्हरेस्ट चढलेली. तिला एक पाय तिचा आर्टिफिशियल पाय आहे. आपल्याला माहित आहे रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये कसं तिचा पाय गेला. पण तिनं ठरवलं, नाही, मी एव्हरेस्ट सर करणारच. अहो, दोन्ही पाय धड असलेले आपल्याला शक्य होत नाही कितीतरी लोकांना. तसलं तिनं बघा शक्य केलं. ह्याला कारण काय हो? तिचं दृढ निश्चय हे कारण आहे. तुम्ही विल्मा रुडॉल्फची गोष्ट वाचली आहे का? नसलं ते वाचा तुम्ही. ओलिम्पिक्समध्ये 4 गोल्ड मेडल मिळवलेली. काय झालं होतं? ती जन्माला आल्यावर तिला ताप आला
आणि ते तापामुळे त्याचा इफेक्ट तिचे पायावर पडला आणि पोलिओ झाला तिला. डॉक्टर म्हणाले होते ती उठून उभी सुद्धा राहू शकणार नाही, चालायचं तर सोडाच. पण तिचं स्वप्न होतं टू बिकम द फास्टेस्ट रनर ऑन द ट्रॅक. तिची आई म्हणाली तुझी एवढी इच्छा आहे ना, शक्य आहे ना व्हायला काय. मग ती जातीये पुढे. मिस्टर टेम्पल वगैरे तिला चांगले ट्रेनर्स भेटतात. पहिल्यांदा पळाली तेव्हा ती सर्वात शेवटी होती. नंतर शेवटून दुसरी तिसरी असं करत करत ती फास्टेस्ट रनर ऑन द ट्रॅक बनली आणि 4 ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवले. ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मिळवणं म्हणजे चेष्टा नाहीये. तिथे तुम्हाला जगातले बेस्ट तुमचे फील्डमधले लोकांबरोबर शर्यत असतीये. ती असली ही विल्मा रुडॉल्फ. हे सगळ्यांचं आपण बघितलं ते काय आपल्याला दिसते. तुम्हाला डिटर्मिनेशन असलं मी करणार, मग तुम्ही काही करू शकता. तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड असा, तुम्ही रिच असा, पुअर असा, डार्क असा, फेअर असा, टॉल असा, शॉर्ट असा, वेदर यू आर फ्रॉम विलेज और सिटी, डझंट मॅटर. What you should have is, you should have the determination, the fire. हे मी करणारच, मी केल्याशिवाय सोडणार नाही. हे एवढं फायर तुमच्यात कधी निर्माण होते का नाही, ते दिवशी बघा तुम्ही अर्धी लढाई जिंकलात. नंतर मात्र मागे वळून बघायचं नाही. त्यामुळे हे डिटर्मिनेशन आपण आपल्या अंगात निर्माण करायला पाहिजे. हे करताना आपण काय करायला पाहिजे, मेनली टेम्पटेशन्सला बळी पडू नका. टेम्पटेशन म्हणजे मित्र असतील, ड्रिंक्स असतील, किंवा हल्लीचे हे इवन मोबाईल, ऑनलाईन गेम्स, काही बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला हे सगळं तुम्ही बाजूला सारायला पाहिजे. मग तुमचं काही ध्येय असू देत, IAS असू देत, MPSC असू दे असेल, बँकेतलं एक्झाम असेल, उत्तम पैकी इवन गृहिणी बनायचं असेल, उत्तम पैकी स्वयंपाक बनवायचं असेल, काही असेल, तुम्ही तो बनू शकता. कोणी तुम्हाला थांबवणार नाही, कोणी काही म्हणू देत. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट, दॅट इज सेल्फ बिलीफ. येस, मला करायचं आहे, मी करू शकतो. एकदा येणार नाही, दोनदा येणार नाही, 100 वेळा करा ना, 1000 वेळा करा. आपल्याला एडिसनचं माहित आहे ना, किती वेळा केला ते ना, बल्ब शोधायच्या आधी किती प्रयोग त्याचे सक्सेसफुल नाही झाले. मग हे स्वतःचे मनाला सांगा. आणि एक तुम्हाला मी सांगू का, अगदी की इट इज द की, कोणी काही सांगून फरक पडत नाही. तुमचं तुम्हाला जाणवायला पाहिजे. तुमचं तुम्ही ठरवलात का नाही, होते. नाही ते मी सांगू देत आणि 1000 लोक सांगू देत, एदाला ऐकून घ्याल, परत थोडे वेळानं सगळं विसरून जाल. हे कधी तुमच्या लक्षात राहील, जेव्हा तुम्हाला ती भूक असते, यू आर हॅव्हिंग दॅट फायर. हो, नाही मी हे करणारच, मी हे केल्याशिवाय सोडणार नाही. हे तुम्हाला जेव्हा जाणवते तेव्हा हा बदल होतो. त्यामुळे
डिटर्मिनेशनचं पॉवर का नाही? इट इज अमेझिंग. त्याला दुसरे शब्दच नाहीये. तुम्ही जे मनात आणलं तर मिळवू शकता, हे डिटर्मिनेशनमुळे. फक्त तुम्ही तयार पाहिजे. नुसतं लोक म्हणतात म्हणून नव्हे. मला हे करायचं आहे, मी ठरवले, मी करणार आहे. अच्छा, हॅव अ गुड डे.